आमच्या सुधा पावली काय हे बघा, हे प्रेमाचं रागवणं आहे. कारण शेवटी कसं असतं मग थोडं इटलं की थोडं वाईट वाटतं, पण ते राग नाही. पण मला वाटलं आयला बरं 1 तारीख आली 2 तारीख आली आज काय चाललंय. पण आता शब्द द्या कसं आता साधारण 2-4 दिवसात होऊन जाईल कंप्लीट ते टेन्शन हा चालतंय. आणि आपलं क्लिअर सगळं होणार. बघा हे आमच्या बाजूचं खोलीचं आहे, तिकडं पण छान आहे. पण यांचं लय दणक्यात काम दिसून येतंय हो. तिथलं काम दणक्यात दिसून येतंय. बारीक आहे का अहो पण हॉल तेवढाच आहे की किती वाजता आपला बेडरूम वाढलाय, पण दणक्यात दिसून येतंय. होणार काय आता इथं बघा चटका लगेच मारला. हे चटका का मारला? तिथं दोन्ही स्लॅब आहेत. आपला स्लॅब एकामुळे वेळ गेला ना साहेब. अहो देवा, पण इथं ना 10 दिवस साहेब ठेवलाय स्लॅब, दुसरी ठेवत नाही. ते आपण काढवलं ना त्याला पाणी मोडून लिकेज होऊन आहे. उद्या वरच्यानं काम जरी नाही केलं हा तर आपल्याला टिपूस येणार नाही पाण्यात. एवढी तुम्ही दररोज पाणी मारायचं. मग दररोज जितका वळंबा करून ठेवला, अजून पाणी चालू आहे वर. पोळ बाजूला आहे मग वर जाऊन बघा. बघतो नाही तो आता फोन उचलत नाही. प्लीज चालतंय. आता हे याला काय किचन सगळं मला काय ऐकतं भेटलेलं आहे ना. खाली बांधकाम होत चाललंय. काय झालंय 2 मिस्त्री होते, 4 दिवसात बांधकाम करून टाकलं त्यांनी. तरी याला 4 दिवस झाले. आज 8वा दिवस आहे. गेल्या रविवारी टोकन घेतलेलं आहे. बरं मग ही लाईन कशी करणार ती मला सांगा. किचनला पण हा किचन बेड केला बेडरूम झाला ना. ठीक आहे. इथे कॉलम होता ना मोठा त्यांचा, हे म्हणजे UB वगैरे होती ना इथं, हे सगळं काढून घेतलं ना. आता हे लेवल प्लास्टर झालं, विषय संपला. इथं कॉलम बनला. इकडं असा त्यांचा बघा बेड बसते, असा कपाट तिथं बसतंय, मोकळा रूम वापराय. नावाला आपलं किचन कामापुरता. तिकडं किचन. बरं किचनचं प्लॅटफॉर्म कसं येणार? असं येणार आडवा? नाही असं. आणि मग ते वॉश टँक दर्शनी आहे. काय वॉश टँक तिथे येणार बारके. बेसिन, हा बेसिन वॉश बेसिन इथंच येणार. हे असंच आहे यांचं. एल टाईप नाही. एल टाईप केला तर लय मोठा होईल, पण नाही त्यांना सिंगलच पाहिजे. पण मला वाटतं असंच करावं, कारण एवढं तर वापरायला मिळेल नाही. नाही इथं त्यांचा फ्रीज आहे ना. इथं कोण येणार, इथं फ्रीज येणार यांचा. आलं लक्षात. हां फ्रीज इथे येणार आणि परत इकडं इथं